मेडिक्लेम पॉलिसीचा हप्ता आपल्याला फ्री कसा देता येईल त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। त्याकरता आपल्याला हा सगळा व्हिडिओ बघायचा आहे। पण हा सगळा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी संदीप आणि आपण पाहतात माझा YouTube चॅनल। पहिल्यांदा गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे काय आणि त्यासाठी आपल्याला त्या मेडिक्लेम पॉलिसीचा हप्ता आपल्याला देण्यासाठी आपल्याला एक मेडिकल फंड सुद्धा बनवायचा आहे। तर आपल्याला दोन गोष्टी करायच्या, पण आपल्याला मेडिकल फंड 5 वर्ष करायचं आहे फक्त। आणि जर आपल्याला शक्य असेल तर कंटिन्यू करा, पण जर तुम्ही 5 वर्ष मेडिकल फंड जर केला तर तुम्हाला ज्या मेडिक्लेमचा जो काय तुमचा तुम्हाला हप्ता भरायचा आहे तो तुम्ही फ्री ऑफ चार्ज भरू शकता। आणि ते कसं करायचं मी तुम्हाला सांगतो। पहिल्यांदा तुम्हाला सांगतो का मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे काय। आपल्याला माहिती आहे का आपल्याकडे मेडिक्लेम आपल्याला देणाऱ्या बऱ्याच कंपन्या असतात। आता मेडिक्लेम म्हणजे काय, जर आपल्याला काही समजा आजार झाला, ॲक्सिडेंट झाला, गंभीर आजार झाला तर त्यावेळेस आपल्याला ती कंपनी, ज्या कंपनीला आपण प्रीमियम भरतो ती कंपनी आपला खर्च करते, पण तिनं खर्च किती करायचा ते स्वतः आपण ठरवायचं असतं। आपण जर समजा 5 लाख रुपयाची जर पॉलिसी घेतली म्हणजे 5 लाख रुपये कंपनी खर्च करेल आणि जर ती 5 लाखाची पॉलिसी जर घेतली तर साधारणतः आपल्याला 18,000 रुपये वर्षाला त्यांना प्रीमियम द्यावा लागतो। जर वर्षभरात काही झालं नाही तर पैसे गेले, आणि जर काही झालं तर कंपनी 5 लाखापर्यंत खर्च करते। पण त्यामध्ये पण नियम असे आहेत का, जर तुम्ही कंटिन्युअसली काही आजार असे आहेत ना 3 वर्ष तुम्ही जर पॉलिसी कंटिन्यू केली तरच तुम्हाला त्या याच्यावरती तुम्हाला उपचार केले जातात कंपनीमार्फत। म्हणजे असे काही आजार आहेत आणि म्हणून त्या करताना ज्यावेळेस कुठलीही मेडिक्लेम पॉलिसी आपण घेतात त्यावेळेस पहिल्यांदा तुमचा कोणी एजंट असेल त्याला विचारायचं का बाबा याच्यामध्ये सगळे आजार कधी कव्हर होतील, कोणता आजार कव्हर आहे, कोणता आजार कव्हर नाही, काय आजारांना तुम्हाला 50% तुम्हाला द्यावं लागतं, 50% कंपनी देते, ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारून घ्यायच्या असतात। पण मग आपल्याला ढोबळ मारणे असं आहे का तुम्ही एखाद्या कंपनीकडनं जर समजा मेडिक्लेम घेतलं, समजा स्टार हेल्थ इन्शुरन्सकडनं तुम्ही जर पॉलिसी घेतली 5 लाख रुपयाची जर तुम्ही पॉलिसी घेतली तर साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 18,000 ते 25,000च्या दरम्यान तुम्हाला प्रीमियम हा तुम्हाला भरावा लागू शकतो। म्हणजे जर तुमच्या याच्या फॅमिलीमध्ये तुम्ही नवरा बायको आणि दोन मुलं जर असाल तर जवळजवळ 25,000पर्यंत तुम्हाला वर्षाला प्रीमियम त्या ठिकाणी भरावा लागतो। मग आता हा प्रीमियम तुम्हाला फ्री कसा द्यायचा आहे त्याकरता मी तुम्हाला जी सांगणार जी काय तुम्हाला संकल्पना का मेडिकल फंड आणि तो कसा बनवायचा। पण पहिले आपल्या डोक्यात लक्ष आलं का मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे काय, तर एक ठराविक एक रक्कम आपण एखाद्या कंपनीला द्यायची, त्या बदल्यात कंपनी आपल्याला त्या वर्षभरामध्ये जर काही आजार झाला आणि तेवढ्या किमतीपर्यंतचं जे बिल आहे आपलं ते बिल कंपनी पे करते। तर ह्या सगळ्या प्रोसेसला मेडिक्लेम पॉलिसी असं म्हणतात। हे साधं सरळ उत्तर ढोबळमानाने सांगितलंय। आता मग आपल्याला हा जर हप्ता आहे तो आपल्याला काही वर्षानंतर फ्री कसा द्यायचा, 5 वर्षानंतर तुम्ही हा हप्ता एकदम विनामूल्य तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता। आणि तो कसा भरू शकता, तर मग त्याकरता मी तुम्हाला एक साधी उपाय सांगणार आहे। आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे बघा, का मग ज्या दिवशी तुम्ही एखादी मेडिक्लेम पॉलिसी घेता त्याच दिवशी तुम्ही 1500 रुपयाची त्याच दिवशी तुम्ही 1500 रुपयाची एक SIP चालू करायची। आता ठीक आहे, 500-500 रुपये असे वेगवेगळे 3 फंड निवडा आणि त्या 3 फंडमध्ये 500-500 रुपयाची SIP चालू करायची। आता याचा फायदा काय होईल, तर याचा फायदा काय होणार आहे, तर याचा फायदा तुम्हाला काय होणार ते मी तुम्हाला सांगतो बघा। मग तुम्ही म्हणाल काय 1500 रुपये, मग वर्षभरामध्ये 18,000 रुपये तर होतात, तिकडे 18,000 द्यायचे, इकडे 18,000 भरायचे। पण आता गोष्ट लक्षात घ्या, जर आपल्याला काय असते ज्या वेळेस आपण नवीन मेडिक्लेम काढतो त्यावेळेस आपली तब्येत पाणी वगैरे सगळं चांगलं असतं, टकाटक असते। आपण कधी मेडिक्लेम काढतो लग्न वगैरे झाल्यानंतर त्यावेळेस आपलं वय 25च्या आसपास असतं आणि त्यावेळेस आपल्याला जास्त काही आजार पण नसतात, आपल्याला मेडिकल म्हणजे आपल्याला दवाखान्यात जावं लागत नाही। आता मी जवळजवळ म्हणजे आता गेले जवळजवळ 4 वर्ष मी फक्त मेडिक्लेमचे हप्ते भरतोय, पण अजून मी मेडिक्लेमचं फक्त आतापर्यंत एकच क्लेम घेतलाय 4 वर्षामध्ये। ओके, आणि मग आता काय होतंय, जर आपल्याला काही समजा नाही झालं तर ते पैसे आपले तसे जातात आणि ठीक आहे। आणि बाकी म्हणजे त्याबद्दल आपलं काही दुमत नाही, कारण कंपनीचा तो अधिकार आहे, कारण कंपनी त्या बदल्यात आपल्याला काही झालं तर आपल्याला खर्च करणार आहे 5 लाखापर्यंत ना। ओके, आता हा मेडिकल फंड कसा बनवायचा आहे का, आपण दर महिन्याला 1500 रुपयाची 3 फंडामध्ये आपण SIP करायची आणि ती जी SIP आहे ती कंटिन्युअसली आपण 20 वर्ष करा। आता ती कंटिन्युअसली तुम्ही जर 20 वर्ष केली तर तुम्हाला त्याचा बेनिफिट काय होणार ते मी तुम्हाला सांगतो। आता एक गोष्ट सांगतो का पहिल्यांदा जवळजवळ सगळेच म्युच्युअल फंड तुम्हाला कमीत कमी पार तुम्हाला एकदम सगळ्यात वाईट कामगिरी करणारा सुद्धा म्युच्युअल फंड जो आहे 15% रिटर्न, जर मागचा तुम्ही 15, 20, 25 वर्षाचा डाटा जो आहे तो जर बघितला
तर 15% पार म्हणजे एकदम सुमार कामगिरी करणारे म्युच्युअल फंड तुम्हाला त्या ठिकाणी 15% हे रिटर्न देतात. तुम्ही साधी निफ्टीच्या ETF मध्ये जरी गुंतवणूक केली आणि तरी पण आपल्याला त्या ठिकाणी 17% रिटर्न भेटतात. आणि मग आता जर तुम्ही 1500 रुपयाची जर समजा SIP केली, 20 वर्ष जर तुम्ही SIP केली, तर तुमचे पैसे तुम्ही भरतात 3,60,000 रुपये, तुम्हाला भेटतात 22,15,000 रुपये. म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी तुम्हाला 18 लाख रुपये तुम्हाला बेनिफिट भेटतो. ते जर 20% तुम्हाला जर रिटर्न भेटले, आता जवळजवळ मी बघतोय का मागच्या गेल्या 20 वर्षामध्ये 22-25% रिटर्न देणारे सुद्धा म्युच्युअल फंड आहेत. 20% जर आपण बघितलं तर तुम्हाला 45 लाख रुपये होतात. आपण भरतोय 3,60,000 रुपये आणि आपल्याला भेटतात 41,55,000 रुपये. आणि 25% जर रिटर्न तुम्हाला दिलेच तर 95 लाख रुपये होतात आणि आपण भरतोय 3,60,000 रुपये आणि आपल्याला भेटतात त्यावरती 91,40,000 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटतात. म्हणजे त्याचं जे आपण त्याला म्हणूया आपण मेडिक्लेम हे जे आपण आपली काही SIP काढतो त्या SIPचं आपल्याला झालेली ग्रोथ, त्याला आपण कंपाऊंडिंग ग्रोथ म्हणतो, तर आपल्याला तेवढी ग्रोथ ही त्या ठिकाणी भेटू शकते. मग तुम्ही म्हणाल सर आता हे तर तुम्ही काय केलंय, फक्त आम्हाला सांगितलं SIP करा, SIPत पैसे टाका, 15 वर्ष टाका, 20 वर्ष टाका, एवढे होतील तेवढे होतील, ते तर आम्हाला समजतंय. पण तुम्हाला मी काय सांगतोय, आपण याच्यासाठी याला आपण मेडिकल फंड म्हणायचं. जे तुम्ही गुंतवणूक करतात ती वेगळी, जे तुम्ही SIP करतात ती वेगळी. आपण इथं जे मेडिक्लेम काढला ना तेवढेच पैसे, जर समजा तुम्हाला महिन्याला जर समजा 1500 रुपये तिकडे द्यावं लागतायत ना, 1500 रुपयाची SIP करा. पैसे काय तुमचे पुढे डुबणार आहेत का? हे पैसे जाणार नाहीत. पण तुम्हाला मी सांगतो, आता आणखीन थोडं पुढे उदाहरण घ्या. जर समजा 20% रिटर्न तुम्हाला फंडांनी दिले, जर 20% रिटर्न तुम्हाला ह्या फंडनी दिले तर त्याचं काय होणार आहे 5 वर्षांनंतर ते मी तुम्हाला सांगतो. बघा आता हे तुम्ही 1500 रुपये भरणारे आणि हे 5 वर्ष तुम्ही भरले आणि तुम्हाला त्यावरती 20% जरी रिटर्न आले, 20% जरी तुम्हाला रिटर्न त्या म्युच्युअल फंडने दिले, तरी 5 वर्षानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 25,000 रुपये हे तुम्ही भरलेल्या पैशापेक्षा जास्त असणार आहेत. 6व्या वर्षी 35,000 रुपये असणार आहेत, 7व्या वर्षी 46,000 रुपये असणार आहेत, नंतर 8व्या वर्षी 60,000 रुपये असणार आहेत. मग करायचं काय ते मी तुम्हाला सांगतो. बघा आपण काय करायचंय, तिकडं आपण पहिले 5 वर्ष आपण आपली मेडिक्लेम पॉलिसी चालू ठेवायची. आपली जी काही पॉलिसी आहे आपली मेडिक्लेम पॉलिसी चालू राहिली, ओके. आणि आपण त्याबरोबर इकडं आपली SIP पण चालू ठेवायची. 5 वर्षानंतर तुमच्या SIPचे हे पैसे बरेचसे जमा होतील. तुम्हाला तिकडं मेडिक्लेम पॉलिसीचा तुम्हाला हप्ता भरायचा आहे. तुम्ही फक्त इकडनं तेवढ्या रुपयाचे NAV विकून टाकायचे आणि म्हणजे जर समजा 15,000 भरायचे तर 15,000 रुपयाचं ह्या ठिकाणी तुम्ही तुमचे युनिट्स विकायचे आणि तेवढे पैसे म्युच्युअल फंडमधनं त्या तुम्ही बाहेर काढायचे आणि तिकडे तुम्ही हप्ता भरून टाकायचा. परत इकडे 1500 रुपये ते पण तुम्ही चालू ठेवायचे. म्हणजे 5 वर्षानंतर तुम्हाला मेडिक्लेम पॉलिसीचे पैसे भरायचेच नाही आहेत. 5 वर्षानंतर मेडिक्लेम पॉलिसीचे पैसे भरणे बंद. आता जे तुम्ही 5 वर्ष तुम्ही तिकडे 1500 भरत होतात, इकडे 1500 भरत होतात, तर त्यातले तुमचे 1500 भरणे बंद. तुम्हाला एकच 1500 रुपये भरायचे, ते तुम्हाला फक्त SIPत भरायचे आहेत आणि ते तुम्हाला कंटिन्युअसली तुम्ही असे भरत गेलात का तुम्हाला जो मेडिक्लेम पॉलिसीचा जो काय तुम्हाला जो काय हप्ता आहे तो तुमचा याच्यातूनच विड्रॉल तुम्ही करू शकता. आणि 10 वर्षानंतर अशी कंडिशन येईल का तुम्हाला मेडिक्लेम पॉलिसी बंद जरी केली तुम्ही तरी काही हरकत नाही, कारण तुमचा जो मेडिकल फंड आहे तो फंड तेवढा तुमचा झालेला असणार आहे. कारण जर आपण बघितलं असेल, जर समजा तुमचे 20व्या वर्षी जर तुम्ही जर 20% रिटर्न म्हटलं 25 लाख रुपये तुमचे होतात. 25 लाख रुपये जर तुमच्याकडे समजा झालेले आहेत, तुम्ही तरी परत पैसे भरत राहिले तर तिकडे मेडिक्लेमला 70-80 रुपये मग कशाला द्यायचा इन्शुरन्स त्यावेळेस. कारण आता तुमचं वय समजा 25 आहे, 45व्या वर्षी तुमचा त्या ठिकाणी हप्ता वाढणार आहे. तर मग हप्ता देण्यापेक्षा तुम्हाला इकडे हा तुमचा फंड वाढणार आहे, तुमचा मेडिकल फंड त्याची ग्रोथ होणार आहे, तो तुमचा 25-30 लाखापर्यंत 40 लाखापर्यंत होणार आहे. मेडिक्लेम पॉलिसी बंद करून टाकायची. काय लईच मोठा आजार पडला तर तुम्ही पैसे याच्यातून विड्रॉल करा, तिकडे मेडिक्लेमला कशाला पैसे घालायचे. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला 5 लाख रुपयाचं जर तुम्हाला घ्यायची पॉलिसी, त्यासाठी तुम्हाला 50-60 हजार रुपये भरावे लागतील. मग ते तिकडे पैसे भरण्यापेक्षा ते पैसे तुम्ही इकडे SIP मध्ये टाका. काय फरक पडतो त्याला.
ते पैसे तुम्ही जर इकडे SIP मध्ये टाकले तर त्यामुळे तुमचा बेनिफिट असा होईल का तुमचा फंड इकडे ग्रो होईल आणि तिकडे मेडिक्लेम बंद करून टाका. पहिले 5 वर्ष मेडिक्लेम घ्या फक्त. जर समजा तुम्ही एकदम चांगले टकाटक असेल ना तर पहिले 5 वर्ष मेडिक्लेम घ्या आणि जर कॅपॅसिटी तुमची असेल तर 5,000ची SIP करा. जर 5,000ची तुम्ही जर SIP केली तर तुमचे जे पैसे आहेत ते तुमचे 20 वर्षानंतर पैसे किती होणार आहेत? हे जवळजवळ तुमचे 1.25 करोडच्या आसपास पैसे होतील. मग तुम्हाला मेडिक्लेमची गरज पण पडणार नाही. तर ह्या अशा पद्धतीनं आपण जर समजा पहिल्यांदा नवीन मेडिक्लेम पॉलिसी काढायची, त्याबरोबरच आपण काही SIP पण करायची, कंटिन्यू आपण पैसे SIPचे भरायचे. 5 वर्षानंतर मेडिक्लेम पॉलिसीचे जे पैसे आहे तुमचे त्या SIPतून जातील. फार तर फार तुम्ही किती वर्षापर्यंत 10 वर्षापर्यंत मेडिक्लेम घ्या. 10 वर्षानंतर मेडिक्लेम बंद करून टाका, कारण तुमचा इकडे फंड तेवढा वाढलेला असेल आणि मग तुमचा फंड तो तुमचा झाला मेडिकल फंड. म्हणजे जर तुम्हाला इमर्जन्सी काही आली, तुम्हाला जर काही मोठा आजार झाला तर तुम्ही त्यातून पैसे काढायचे आणि परत त्यामध्ये पैसे दर महिन्याला भरत राहायचे. अशा प्रकारे आपण जर काम केलं तर तुम्हाला मेडिक्लेम पॉलिसी फक्त काही दिवस घ्यावा लागेल आणि बाकीचे दिवस तुमचा हा सगळा फंड तुम्हाला सांभाळून घेईल. म्हणजेच तुम्हाला मेडिक्लेम पॉलिसी फ्री होईल, तुमचा फंड तुमच्या जागेवरती राहील, नाही आजारी पडले तरी तुमचा फंड वाढत राहील. तर ह्या अशा पद्धतीनं आपल्याला मेडिक्लेम पॉलिसी एकदम फ्री मिळवायची आणि त्यानंतर बंद करून टाकायची कशी, हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा हा जो काही सगळा व्हिडिओ आहे हा सगळा महत्त्वाचा व्हिडिओ होता, सगळा एज्युकेशनल व्हिडिओ होता. आणि तुम्ही म्हणाल, आता कोणी मला कमेंट्स करत, सर तुम्ही चालू केलंय का? मी नाही चालू केलंय, मला डोक्यात आलंय म्हणून तुम्हाला सांगितले ना. तर आता म्हणजे आजपासून तुम्ही पण चालू करा, मी पण चालू करतो. म्हणजे काय होईल, आपल्या डोक्याला टेन्शन नाही राहायचं 4-5 वर्षानंतर. कारण तुम्ही आता बघा, तुम्ही आता एखाद्या एजंटला विचारा 50 वर्षानंतर मेडिक्लेम पॉलिसीचा हप्ता किती? 5 लाखाचा. तो सांगेल 35,000 रुपये, 40,000 रुपये. तेच पैसे इकडे तुम्ही SIP मध्ये टाकले तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगला बेनिफिट होऊन जाईल. म्हणून आता आपण पण विचार करा. मी विचार केलाय, माझ्या डोक्यात विचार आलाय म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. मला काय म्हणजे मी अजून चालू नाही केली, पण डोक्यात विचार आला, व्हिडिओ बनवला. मी पण आता चालू करणार आहे, तुम्ही पण चालू करा. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, असं हे जे आहे असं संत तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे आणि आपण तेच करायचंय. ओके. आणि तेव्हा आता आजच्या या भागामध्ये आपण इथे थांबत आहोत. आणि अर्थातच जर आपल्याला ही समजा माहिती चांगली वाटली असेल, आपल्याला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचंय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही.